लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसे कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती योंत प्रविश मम वाच मिमां प्रसुतां संजीवयत्ते किल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्याउच हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां मुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे संपाद्य ज्ञानांच्या विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुलती तुझला गे आपुल्या बाळासी धरी आता हाती न करी फजिती जनामध्ये संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आणि गोड आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आईचा आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा तुतार्यांचा आवाज कमी कर, साऊंडला आवाज दे. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. वैकुंठवासी कैलासवासी आमच्या वच्छलाबाई विश्वनाथराव गोरे या आई साहेबाच्या प्रथम श्राद्धानिमित्त, त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्त या गोरे कुटुंबियांनी खूप गोड नियोजन केलंय. ज्ञानोबराय तुकोबराय जशी मला सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. थोडं लक्ष द्या. भगवंताचा होतो जन्म उत्सव. भगवंताचा काय होतो? जन्म उत्सव. भगवंताचा होतो जन्म उत्सव. साधू संतांची होती पुण्यतिथी
आणि तुमचं आणि माझं होतं श्राद्ध. आता वर्ष श्राद्ध या शब्दाचा अर्थ तरी काय हो? सोपा अर्थ आहे. श्रद्धेनं जे केल्या जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. श्रद्धेनं जे केल्या जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. जगाचा जर विचार करू गेलो तर जगामध्ये दोन पात्र आहे, काही श्रद्धेचे पात्र आहे आणि काही विश्वासाचे पात्र आहे. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा एक छोटासा प्रश्न आहे. मित्रावर माणसाचा विश्वास असतो का श्रद्धा असते हो? विश्वास असतो. जगातल्या कोणत्याच मित्रावर माणसाची श्रद्धा नसते. काय असतो? विश्वास आहे. पत्नीवर माणसाची श्रद्धा असते का विश्वास असतो? बऱ्याचशा ठिकाणी दोन्ही नसतात. पत्नीच्या ठिकाणी माणसाची श्रद्धा असूच शकत नाही. पत्नीच्या ठिकाणी ठेवला तर मनुष्य काय ठेवू शकतो? विश्वास ठेवू शकतो. मला एवढंच सांगायचं, आता रात्रभर प्रवास करून आम्ही सकाळी इथं आलो. मी झोपलेलो होतो, गाडी ड्रायव्हर चालवत होता. माझ्या ड्रायव्हरवर श्रद्धा आहे का विश्वास आहे? विश्वास आहे म्हणून झोपलो. विश्वास नसतो तो झोपलो नसतो. मित्रावर माणसाचा विश्वास आहे, श्रद्धा नाहीये. ड्रायव्हर माणसाचा विश्वास आहे, श्रद्धा नाहीये. पत्नीवर माणसाचा विश्वास आहे, श्रद्धा नाहीये. पण या जगामध्ये असे काही पात्र आहे की त्या ठिकाणी माणसाचा विश्वासही आहे आणि त्या ठिकाणी माणसाची श्रद्धा सुद्धा आहे. वडिलाच्या ठिकाणी माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे? वडिलाच्या ठिकाणी श्रद्धा सुद्धा आहे आणि वडिलाच्या ठिकाणी विश्वास सुद्धा आहे. आईच्या ठिकाणी श्रद्धा सुद्धा आहे आणि आईच्या ठिकाणी विश्वास सुद्धा आहे. देवाच्या ठिकाणी श्रद्धा सुद्धा आहे आणि देवाच्या ठिकाणी काय आहे? विश्वास सुद्धा आहे. आणि चौथं पात्र आहे, संताच्या ठिकाणी विश्वास सुद्धा आहे आणि संताच्या ठिकाणी तुमची माझी काय आहे? श्रद्धा आहे. महाराज किती गोड सांगतात पहा. संताची ये पायी हा माझा विश्वास, पायी हा माझा विश्वास, ये पायी हा माझा विश्वास, ये पायी माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास आहे, श्रद्धा आहे, तसं आईच्या ठिकाणी सुद्धा माणसाची श्रद्धाही असते आणि विश्वास असतो. आणि त्या श्रद्धेतून उतराई होण्यासाठी, त्या उपकारातून ऋणी होण्यासाठी तुम्ही आम्ही लोक जो उपक्रम राबवतो त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. काय म्हणतात? वर्षश्राद्ध म्हणतात. बसणाऱ्या मंडळीला मला एवढंच सांगायचं, जाणं हा प्रकृतीचा नेम आहे, जाणं या निसर्गाचा नेम आहे. या जगामध्ये असा कोणताही मनुष्य नाही की तो राहण्यासाठी आलेला आहे. बऱ्याचशा ठिकाणचा अनुभव आहे. कीर्तनाला गेला असताना, फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय सांगतात, ओ दादा, दादा ऐका ना, खूप काही कष्ट केले हो आमच्या आईने आमच्यासाठी. आता तिचे आरामाचे दिवस आले, आता तिचे खाण्यापिण्याचे दिवस आले. आमची आई आम्हाला सोडून गेली. एक काही सांगतात बाप सोडून गेला, काही सांगतात पत्नी सोडून गेली, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेला, काही सांगतात मुलगा सोडून गेला. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये गड्यांनो. लोक तुम्हालाही सोडून गेलेले आणि लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे गड्यांनो. कारण मनुष्य आलाच जाण्यासाठी, राहण्यासाठी. कबीर महाराज सांगतात ना, आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा, कोई बंधा जंजीर. मग बसणाऱ्या मायबापाला माझी विनंती आहे, कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाहीये. जाणं ठरलेलं आहे. हे बघा, जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाहीये. पण जेवढे काही मायबाप माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे त्यांना मला हात जोडून सांगायचं,
जाणं जरी तुमच्या हातात नसेल, जाणं जरी माझ्या हातात नसेल, पण कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे आणि कसं जायचं हे माझ्याही हातात आहे गड्यानो. मनुष्य किती दिवस जीवन जगला याला महत्व नाही, जीवन जगला कसं याला महत्व आहे. महाराज सांगतात कबीरा हो कबीरा, जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हासे. जीवन असं जगा की तुम्ही गेल्यानंतर दोन लोकांना तरी तुमच्या जाण्याचं दुःख झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र पहा, माझ्या तुकोबरायचं जीवनचरित्र पहा. अगदी कमी जीवन जगलेले माझे ज्ञानोबराय, 22 वर्षाचा काळ आहे माझ्या ज्ञानोबरायचा, पण जीवन एवढं सुंदर जगले. अजून सुद्धा त्यांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळतोय. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाची, जगमाची राहिल्या त्या कीर्ती जगमाची. गेले दिगंबर ईश्वर असताना एवढं सुंदर जीवन जगा की आपण गेल्यानंतर निश्चित आपल्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. बघा, जिल्हा तुमच्यासाठी रडल एवढं नका चांगलं जगू, पण तालुका रडला पाहिजे त्याची तर तयारी प्रत्येकाने केलीच पाहिजे. बरं नका का तालुका रडेल, कमीत कमी गाव रडलं पाहिजेत ना. बरं याच्यापेक्षा किती सबसिडी देऊ मी? काय एखादा कॅबिनेट मंत्री थोडा आहे तुम्हाला सबसिडी द्यायला? नका का गाव रडेनं कमीत कमी नातेवाईक तर रडले पाहिजेत. काही काही लोक एवढे अभागी आहे की त्यांच्या मरणाची वाट त्यांचे घरचे पाहतात. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर महाराष्ट्र पोरका झाला यात नवल नाहीये गड्यांनो. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या मावळ्यांना दुःख झालं, त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला यातही नवल नाहीये. छत्रपतीचं जीवन एवढं सुंदर होतं, छत्रपतीचं राज्याचं वागणं एवढं गोड होतं. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं सुद्धा महाराजासोबत प्राण सोडला अशी आख्यायिका आपण ऐकून आहोत. बरोबर आहे का नाही? इतिहासकारांच्या मुखातून हे उदाहरण आपण ऐकतोय. मला एवढंच सांगायचं, राजाचं जगणं एवढं सुंदर होतं की कुत्र राजासाठी मरलं. मी तुमची माझी गॅरंटी घेतो, आपल्यासाठी कुत्रे मरणार नाही याची गॅरंटी नक्की घेईल. पण कमीत कमी तुमच्या आणि माझ्यासाठी माणसं रडले पाहिजेत याची प्रत्येकाने तयारी केली पाहिजे. खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. मला अभंग सोडवायचा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबरा आईचा आणि मुलाचं रूपक करून साधू संतांची विनवणी करतात. या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग आहे, थोडं लक्ष द्या. पहिला वर्ग आहे जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. या 4 वर्गात कीर्तन संपवायचं. पहिला जो वर्ग आहे तो जळजळणारा आहे. दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर ज्याला दुःख होतं त्याला जळजळणारा म्हणतात.
हे गांजरगावात महाभारतापासून कुठेही पुढंच आहे. पाची पांडवाविषयी दुर्योधनाच्या मनात थोडी जळजळ नव्हती. लक्षागृहाला आग लावलेली आहे. विषाचे लाडू खाऊ घातले. भर सभेमध्ये द्रौपदी आईसाहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला, तरी दुर्योधनाच्या मनातली जळजळ नाही थांबली महाराज. शेवटी सर्व कौरव मेलेले. दुर्योधन सुद्धा रणांगणात पडलेला आहे. नाका तोंडातून रक्त येतंय आणि अश्वत्थाम्या भेटण्यासाठी गेला. ए मित्र दुर्योधना, ए दादा सांग ना तुझी कोणी केली अवस्था ही. दुर्योधन शेवटचे श्वास मोजत होता आणि शेवटचे श्वास मोजत असताना अश्वत्थाम्याला सांगतात, अश्वत्थाम्या माझे 100 भाऊ मेले याचं मला दुःख नाही रे. मी सुद्धा रणांगणात पडलेलो शेवटचे श्वास मोजत आहे याचंही मला दुःख नाही दुर्योधना. पण त्या पाची पांडवातलं कोणीच मेलं नाही हे दुःख मला जीवनामध्ये होत आहे. जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका. दुसरा वर्ग आहे हळहळणारा. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी. कबीर महाराज सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया. महाराष्ट्रातले सगळे राजे दुःखी आहे. सगळ्यांची धाकधूक वाढलेली आहे. कधी आचारसंहिता लागल आणि काय होईल काही सांगता येत नाहीये. मग ज्या देशाचा राजा दुःखी आहे त्या देशाची प्रजा कधी सुखी राहू शकत नाही, आणि ज्या देशाची प्रजा दुःखी त्या देशाचा साधू कधी सुखी राहू शकत नाही. पहिला वर्ग जळजळणारा, दुसरा वर्ग हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा. या तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक मोडला जातो. त्या साधकाच्या अंतकरणामध्ये, त्या जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये नित्य नूतन फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबरा एका ठिकाणी किती गोड वर्णन करतात पहा. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, रात्रंदिवस हेची तळमळ, कामने नाही आपुले बळ, तुका ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपले बळ, जेने फळ पावेन निशेषी. या नाटाच्या अभंगाची सुरुवात किती गोडे पहा. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण ऐसे, तुम्ही सांगा संत जना करा समाधान, काही हे खंड येईल कर्म, पारोशतील धर्माधर्म, कास याने कळेल हे वर्म, म्हणून श्रम वाटत असे. त्या साधकाच्या अंतकरणामध्ये, त्या जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये नित्य नूतन फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी, ए शबरी, काळजी करू नको, जगाचा मालक तुला भेट देणार आहे. जगाचा मालक प्रभू रामचंद्र तुला भेट देणार आहे म्हणल्यानंतर शबरी मातेने विचारलं नाही की 2024 ला देणार आहे, 25 ला देणार आहे. आहा, त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली महाराज. किती वर्ष?
वाट पाहिली. फक्त मातंग ऋषीने सांगितलं होतं, शबरी काळजी करू नको, जगाचा मालक तुला भेट देणार. मला एवढंच सांगायचं. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली. तुम्हाला तर असं वाटतं एक श्रावण सोमवार धरला म्हणजे महादेव आपल्या घरी आला पाहिजे. एवढं सोपं नाही बरं. परमार्थ नावाची गोष्ट तुम्ही जेवढी सोपी समजता तेवढी सोपी नाहीये. तुमच्याने माझ्या डोक्यामध्ये एकच प्रमाणे तुका म्हणे सोपे नाही सर्वा. आपण खाली खोटी टोकलेली तुकोबराने. शहाणा तो धनी. जे जगद्गुरु तुकोबराय सोपं सांगतात त्या जगद्गुरु तुकोबरायचा गाथ्यामध्ये दुसरा अभंग पहा. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर, जेथे पाहे तेथे देखी चा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. मायबाप जेवढं आपण सोपं समजतो तेवढं सोपं नाहीये. काहीतरी कालावधी परमार्थामध्ये घालावं लागेल, काहीतरी वेळ तपश्चर्या करावं लागेल. 50,000 रुपयाची नोकरी देत आहे सरकार पोलीसची, तर मनुष्य छातीत आला पाहिजेत, उंचीत आला पाहिजेत, रनिंग मध्ये आला पाहिजेत, उंच उडीमध्ये आला पाहिजेत, लांब उडीमध्ये आला पाहिजेत, लेखीमध्ये आला पाहिजेत, प्रॅक्टिकली मध्ये आला पाहिजेत. 50-60 रुपयासाठी जर सरकार 150 प्रतिबंध घालत असेल तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जगाच्या मालकाची कृपा होण्यासाठी काहीतरी कालावधी परमार्थात लागत असेल ना महाराज. तो साधक, तो जिज्ञासू, त्याच्या अंतकरणाच्या परिस्थितीचं वर्णन करत असताना तुकोबाराय किती गोड प्रमाण देता पहा. भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा. जीवा लागली, जीवा लागली तळमाळ व्यथा, जीवा लागली तळमाळ व्यथा. भेटी लागी पंढरीला, रात्रंदिवस तो साधक, तो जिज्ञासू नित्य नूतन फक्त भगवंताची अपेक्षा करतोय. पहिला वर्ग आहे जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा, चौथा जो वर्ग आहे तो कळवळणारा. कोण आहे कळवळणारा वर्ग? काय आहे त्या कळवळणाऱ्या वर्गाची जात? एक सांगू मायबाप तुम्हाला, या विश्वामध्ये तुमच्यावर प्रेम करून सुद्धा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवणाऱ्या 2 जाती आहे. एक संतांची आणि दुसरी भगवंताची. काय अपेक्षा केली माझ्या भगवंताने? अजिबात नाही. जेने हा जीव दिला, एवढा मोठा सुंदर नरते जगाच्या मालकाने तुम्हाला आणि मला दिला, काही अपेक्षा केली नाही. अरे नळपट्टी जर नाही भरली तर ग्रामपंचायतचा जी आहे ते नळ बंद करतात. लाईट बिल जर नाही भरलं तर MSCB वाले तुमचं मीटर कट करतात. महाराज मला एवढंच सांगायचं, मिरगाचा पाऊस लागला जून महिन्यापासून तर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत धो पाऊस तुम्हाला आणि मला पडतोय. विहिरी भरतायत, धरणं भरतायत, बोरला पाणी येतंय, कॅनलला पाणी येतंय. आतापर्यंत कधी मेघराजानं तुम्हाला नळपट्टी पाठवली का हो? अजिबात नाही. सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. पण आतापर्यंत सूर्याने तुम्हालाही लाईट बिल पाठवलं नाही, मला सुद्धा लाईट बिल पाठवलं. मग ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला एवढ्या सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या, त्याच्यासाठी जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गाईन गुण तयाचे हो दोया भीवरेच्या तिनी कट धरोनिया. हो, त्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, त्या जगाच्या मालकाने तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा केली नाही. एक आणि संत सुद्धा तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. किती प्रमाण म्हणायचे, केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसे. मायबाप सुद्धा मुलावर उपकार करतात आणि साधूही उपकार करतात, पण मायबापाच्या उपकारामध्ये साधूच्या उपकारामध्ये फरक आहे. मे महिन्याची दिवस होती, दुपारचा 1 वाजलेला होता. काही लेकरं उन्हात खेळत असताना एका आईने आपल्या लेकराला आवाज दिला, ए बाळ्या, ए सोन्या ऊन लागल तुला सावलीत.
त्यावेळेस पोर गाईला सांगता, ए आई, माझे सर्व मित्र खेळतात आहे ग, मला एकट्याला कसं ऊन लागल? त्यावेळेस आईच्या मुखातले वाक्य किती गोडे. आई सांगते, बाळ्या, त्यांना मरू दे, तू सावली ते. काय म्हणते आई? मी बोलतोय असं नाही, महाराजांचं प्रमाण आहे. आपुलियाचा कळवळा अनिक बाळावरी नये, अनिक बाळावरी नये, अनिक बाळावरी नये. आपुलियाचा कळवळा पण जगातल्या सगळ्या लेकरावर प्रेम करू शकत नाही. पण साधूच जर पाहिलं तर किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोके भजी जो आधी पुरकी अखंडित. अख्खं जग माझ्या ज्ञानोबरायला आई म्हणतात. त्याचं कारण काय आहे महाराज? महान यश आत्मासह महात्मा, ज्याचे बोध व्यापक, ज्याचे विचार व्यापक, त्याला महात्मा म्हणावं. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणून या दोन जाती ज्या आहे त्या कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणारी जात ती संताची. तिचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या घरी